एका बाजूला आहे विकास आणि दुसऱ्या बाजूला आहेत वाघ, आणि या दोन्हीच्या मधोमध अडकलंय महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्त्वाचं जंगल. तर आज आपण पाहणार आहोत की भारतातील एका मुख्य व्याघ्र भ्रमण मार्गावर येऊ घातलेल्या लोह खनिज खाणीमुळे नेमकं काय संकट उभं राहिलंय. महाराष्ट्रातला चंद्रपूर जिल्हा, जिथे एकाच जिल्ह्यात तब्बल 250हून जास्त वाघ आहेत. ही संख्याच या भागाचं महत्त्व सांगायला पुरेशी आहे. खरं तर जगातल्या सर्वाधिक वाघांची घनता असलेल्या काही मोजक्या ठिकाणांपैकी हे एक आहे. आणि विचार करा, याच वाघांच्या साम्राज्याच्या अगदी मध्यभागी एका नव्या औद्योगिक प्रकल्पाचा घाट घातला जातोय. आणि साहजिकच यामुळे निसर्ग आणि उद्योग यांच्यात एक मोठी लढाई सुरू झालीय. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा परिसर वाघांसाठी इतका जीव की प्राण का आहे. आता हे आकडे बघा. हे फक्त नंबर्स नाहीत. ताडोबातले 95 वाघ असोत, ब्रह्मपुरीतले 66 किंवा इतर विभागांमधले, हे सगळे एकाच मोठ्या परिसंस्थेचे, एका मोठ्या कुटुंबाचे भाग आहेत. हे एक असं जिवंत जाळं आहे जे वाघांच्या वाढीसाठी आणि एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी अक्षरशः श्वासाइतकं गरजेचं आहे. याला सुपर हायवे का म्हणतात माहीत आहे? कारण हाच तो मार्ग आहे जो वाघांना महाराष्ट्रातून थेट तेलंगणाच्या कवाल व्याघ्र प्रकल्पापर्यंत सुखरूप पोचवतो. आता विचार करा, जर हा सुपर हायवेच तुटला तर वाघांच्या भविष्याचा रस्ताच बंद होईल आणि त्यांची अनुवांशिक विविधता सुद्धा धोक्यात येईल. आता बोलूया त्या प्रकल्पाबद्दल ज्याच्यामुळे हा सगळा संघर्ष उभा राहिला आहे. हे जे तुम्ही पाहताय तो आहे सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचा अधिकृत अर्ज. या अर्जानुसार कंपनीला इथे तब्बल 50 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर एक ओपन कास्ट म्हणजेच उघड्यावरची लोह खनिज खाण सुरू करायची आहे. मग ह्या प्रकल्पासाठी नेमकं काय पणाला लागलंय? तर सरकारी कागदपत्रांनुसार एकूण 35.94 हेक्टर राखीव जंगल आणि त्यातलंही जवळपास सर्वच्या सर्व म्हणजे 35.73 हेक्टर जंगल थेट खाणकामासाठी वापरलं जाणार आहे. आणि ह्या जमिनीवरची तब्बल 18,024 झाडं तोडली जाणार आहेत. हो, हा आकडा अधिकृतपणे नोंदवला गेला आहे. आता कंपनीचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं अगदी सरळ आहे की खाणकाम हे तिथेच होऊ शकतं जिथे खनिज सापडतं, आणि या परिसरात ते उपलब्ध असल्यामुळे हीच जागा निवडणं अटळ होतं असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. चला तर मग आता या प्रकरणाच्या अगदी गाभ्याकडे वळूया, जिथे प्रकल्पाची गरज आणि पर्यावरणाची चिंता समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. इथले धोके किती गंभीर आहेत ते बघा. पहिली गोष्ट म्हणजे ज्या जागेवर खाण येणार आहे तिथे 60 पेक्षा जास्त वाघांचा वावर आहे. दुसरं, हे क्षेत्र घोडाझरी अभयारण्याच्या अगदी सीमेला लागून आहे. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे याच भागात मानव वन्यजीव संघर्षाने आधीच रौद्र रूप धारण केलंय. गेल्या एका वर्षात तब्बल 47 लोकांना इथे आपला जीव गमवावा लागला आहे. तर हा संघर्ष अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला कंपनी म्हणते की खनिज इथेच आहे, त्यामुळे खाणकाम इथेच करणं गरजेचं आहे. दुसरीकडे पर्यावरण तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा आहे की यामुळे वाघांच्या घराचं कधीही न भरून येणारं नुकसान होईल आणि जंगलं तुटल्यामुळे हेच वाघ थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरतील, ज्यामुळे हा संघर्ष आणखीनच चिघळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा इशारा फक्त कार्यकर्ते देत नाहीयेत. खुद्द महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव मंडळाने नेमलेल्या एका तज्ज्ञ समितीनेच या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. त्यांचे शब्द होते, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होईल जे कधीही भरून काढता येणार नाही. या कागदोपत्री विरोधाला आता एका मानवी चेहऱ्याने आवाज दिलाय आणि हा लढा आता थेट रस्त्यावर आलाय. आणि तो चेहरा आहे पर्यावरण कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचा. लोहार डोंगरी खाणीविरोधातल्या आंदोलनाचा ते एक प्रमुख आवाज बनले आहेत. त्यांच्या लढ्याची तीव्रता बघा. 5 मार्चला त्यांनी उपोषण सुरू केलं. अवघ्या 4 दिवसात 9 मार्चला प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. 11 मार्चला त्यांनी रुग्णालयातूनच अन्न आणि औषधं नाकारून आपला लढा सुरूच ठेवला. त्यांच्या मागण्या फक्त ही खाण थांबवण्यापुरता नाहीत, त्या खूप व्यापक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोहार डोंगरी प्रकल्प तर थांबवाच, पण त्यासोबत चंद्रपूरला अधिकृतपणे व्याघ्र जिल्हा म्हणून घोषित करा, संवर्धनासाठी एक वेगळी प्रशासकीय यंत्रणा तयार करा आणि मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावलं उचला. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. ही स्लाइड या संपूर्ण संघर्षाचं सार सांगते. या प्रकल्पातून मिळणार काय? तर कंपनीच्या कागदपत्रांनुसार 32 कायमस्वरूपी आणि 40 तात्पुरत्या नोकऱ्या. आणि आपण गमावणार काय? तर 18,000पेक्षा जास्त झाडं आणि 60हून अधिक वाघांचा सुरक्षित असा महामार्ग.
आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. जगातील वाघांच्या सर्वात महत्त्वाच्या घरांपैकी एका ठिकाणी विकासाची ही किंमत आपल्याला खरोखरच परवडणारी आहे का? आर्थिक गरज आणि निसर्गाचं संरक्षण यातला तोल आपण कसा साधणार यावर विचार करण्याची वेळ आता आलीये.